नमस्कार मित्रांनो. धनुराशीचा स्वामी गुरु हा धनुराशीच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत होता. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या 19 तारखेनंतर हा जो गुरु आहे हा 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि अष्टमस्थ गुरु हा अशुभ फलदायी मानला जातो. परंतु बाकीचे जे सर्व ग्रह आहेत हे सर्व ग्रह तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. मग ऑक्टोबर जो महिना आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल? अष्टमस्थ गुरुचं जे भ्रमण आहे हे खरंच अशुभ फलदायी होणार आहे का? संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला उत्तर नेमकं आणि नक्कीच मिळेल आणि असं उत्तर की जे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सर्वात सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे मानसिकता आहे किंवा शारीरिकता आहे ही नेमकी तुमच्या या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये कशा प्रकारची असणार आहे. तर साधारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या सप्तमातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 19 तारखेनंतर आणि राशीचा जो षष्ठेश आहे शुक्र हा तुमच्या हा तुमच्या भाग्यस्थानातून दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. हा संपूर्ण जो महिना आहे, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहेत. विविध प्रकारचे कामं तुम्ही हाती घेणार आहेत. अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आलेला असेल, की तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होता. तसाच काहीसा अनुभव ह्या महिन्यामध्ये सुद्धा येणार आहे. काळजी करू नका. उलटपक्षी या महिन्यामध्ये जे काही तुमचं करिअर आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. तुमचे अंदाज बरोबर ठरणार आहेत. तुमच्या कामाची वाहवा सुद्धा होणार आहेत. काळजी करू नका आणि अष्टमस्थ जो गुरु आहे त्याबद्दल अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण हा जो गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये जाणार आहे, हा जास्तीत जास्त 1 ते दीड महिना असणार आहे. आणि खास करून गुरु जो आहे हा स्लो मूव्हिंग प्लॅनेट आहे. वर्षभर तो एका राशीमध्ये राहतो. तर आता जो जो तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा गुरु आहे, तो जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिने राहील आणि परत तुमच्या सप्तम स्थानात येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. 8व्या स्थानात जरी गुरु गेला, तरी तसं काही त्याचा जास्त काही त्रास किंवा टेन्शन किंवा स्ट्रेस अजिबात घेऊ नका. उलटपक्षी या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. यानंतर आपण चर्चा करू की तुमचे जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की राशीचा जो धनेश आहे शनी हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, तो आता वक्री आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या अष्टमामध्ये गुरु जाणार आहे आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र हा तुमच्या भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे त्रास, प्रॉब्लेम किंवा फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, तसं काहीही होणार नाही. उलटपक्षी मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, खर्च. अनावश्यक अतिरिक्त खर्च करू नका. तुमची जी रास आहे, ही खर्च करण्यामध्ये थोडीशी कुडी असते, थोडीशी बिनधास्त असते आणि त्याचं नियंत्रण थोडंसं नसतं खर्चावरती. तर इथेच थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. ते अनावश्यक खर्च करू नका. मला ठाऊक आहे की या महिन्यामध्ये दसरा, दिवाळीचा सण आहे, तर खर्च होतातच, परंतु ते तुमच्या कंट्रोलमध्ये असणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, ज्याला आपण घरगुती सौख्य, घरातलं वातावरण नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, तो तुमच्या सप्तमातून म्हणजे चतुर्थ स्थानाचा स्वामी गुरु आहे. तो तुमच्या चतुर्थ आणि अष्टमामध्ये भ्रमण करणार आहे आणि राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये शनीसुद्धा आहे आणि तो वक्री असणार आहे. इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती असतील, म्हणजे वडीलधाऱ्या ज्या व्यक्ती असतील किंवा वयोवृद्ध ज्या व्यक्ती असतील किंवा आधी समजा काही दुखणी असतील आरोग्याच्या संदर्भात, तर तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी वाढली जाईल. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं असतील, नवीन वास्तू घेणं किंवा असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, अशा कामांच्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्या संदर्भात तुमचे नेमके निर्णय होणं थोडंसं कठीण होऊन बसेल. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा रिलेशनशिप आहे त्या संदर्भात. रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तिथे रवी सुद्धा असणार आहे. तर साधारणतः या ठिकाणी 1-2 गोष्टी महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असं तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र किंवा वादविवादासारखे सुद्धा प्रसंग निर्माण होऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या सरळ सरळ जे रिलेशनशिप आहे त्यावर होणार नाही, पण तो अशा प्रकारचे बुडबुडे मात्र निश्चित जाणवतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता हा कालावधी व्यवस्थित राहील. काळजी करू नका. मोठे काहीही त्रास होणार नाही. छोटे मोठे जर का तुम्हाला जाणवले, दिसले, तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी बराचसा चांगला असणार आहे. विद्यार्थी वर्गाने अजिबात काळजी करू नका. यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर राशीच्या सप्तम स्थानामध्ये गुरु भ्रमण करतोय, तो अष्टमात भ्रमण जाणार आहे 19 तारखेला आणि राशीचा जो सप्तमेश आहे बुध हा तुमच्या दशम, लाभ आणि व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील.
त्या संदर्भात काही मोठे प्रॉब्लेम काही येणार नाही. फक्त वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील. अर्थात हा जो परिणाम आहे हा परिणाम तुम्हाला खरं तर पुढच्या महिन्यामध्ये मिळेल. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडाफार मिळू शकेल. परंतु या महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय व्यवस्थित राहतील. त्याच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. जर तुम्ही विवाह जुळवणं किंवा विवाहाच्या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला फायनलाइज करायच्या असतील, तर ह्या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेच्या आधी करून घ्या. ते सहजपणे होताना दिसतील. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भात, कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो बुध आहे हा तुमच्या दशम, लांब आणि व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच शुक्र सुद्धा येणार आहे आणि रवीचं सुद्धा भ्रमण असणार आहे जवळजवळ 17 तारखेपर्यंत. इथे 1-2 गोष्टी महत्त्वपूर्ण राहतील. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे सुद्धा तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये असलेली जी लीडरशिप आहे ती लीडरशिप या महिन्यामध्ये अगदी झळाळून निघणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यकर्तव्याने समोरच्याला इम्प्रेस निश्चित कराल. तुमचे जे वरिष्ठ असेल त्यांच्याने सुद्धा कौतुकाची थाप मिळेल आणि तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे जे नातेसंबंध ते व्यवस्थित राहील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगली मदत मिळेल. एकंदरीत जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातलं जे वातावरण ते बरंचसं पूरक राहील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे आणखीन अधिक म्हणजे इन्कम देण्यात जे हे आहेत स्तोत्र आहेत किंवा फील्ड आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील. एकंदरीत सांगायचं झालं जरी या महिन्यामधला गुरु हा अष्टम स्थानात जात असला तरी सुद्धा काळजी करू नका. ग्रहमान बरंचसं तुमच्या बाजूने आहे. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने नक्कीच स्वतःची छाप उमटवू शकाल. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षशी त्रिकोणयोग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करेल, त्याच्याबरोबर षष्ठातला शुक्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातला नेपच्यून प्रतियोग करेल. तर खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण अतिशय चांगलं असेल. तुम्हाला नवनवीन संधी सुद्धा मिळतील. तुम्हाला तुमच्या कार्याचा कौतुक सुद्धा होईल. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन काही सुरुवात करायची असेल या दरम्यान त्या संदर्भातली परिस्थिती अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची जी युती आहे ही सुद्धा तुमच्या लाभ स्थानात होणार आहे. अर्थात ही जी युती आहे ही युती बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी शुभफलदायी अशी असणार आहे. फक्त इथे 1-2 गोष्टी थोड्याशा महत्त्वपूर्ण राहतील. त्या म्हणजे थोडंसं जे आर्थिक व्यवहार असतील म्हणजे खर्च असेल त्यावरती नियंत्रण करा आणि जर का तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल तर नीट विचारपूर्वक गुंतवणूक करणं थोडं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. हा बुध जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल त्याच्याबरोबर तुमच्या अष्टमस्थ जो गुरु आहे तर त्रिकोण योग करणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं होऊ शकतील. या दरम्यान फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा त्रिकोणयोग होणार आहे. व्ययस्थानातला बुध आणि चतुर्थातला जो शनी आहे हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. एकंदरीत तुमचा जो मूड आहे तो सुद्धा खूप चांगला दिसून येईल. दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. व्ययातला बुध हा चतुर्थातील नेपच्यूनशी त्रिकोणयोग करेल आणि षष्ठातील हर्षलशी प्रतियोग करणार आहे. तर थोडंसं या दरम्यान कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात शारीरिक चकमकी होते. जी गोष्ट मी मगाशी सांगितली की साधारण या महिन्याच्या शेवटी थोडंसं म्हणजे तुम्हाला जाणवेल की वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध हे थोडेसे ताणले जात आहेत. तर तिथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. याची सुरुवात साधारण 28-29 तारखेपासून होईल. या संदर्भात एकदा बॅक ऑफ माइंड तुमच्या मनामध्ये ही गोष्ट राहिली तर थोडीशी तडजोडीची भूमिका घेऊन ज्या गोष्टी आहेत त्या ताणल्या जाणार नाही त्याकडे तुम्हाला लक्ष ठेवता येईल. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती कोजागिरी पौर्णिमा दिनांक 7 तारखेला होणारी आणि जी अमावास्या आहे ही लक्ष्मी पूजनाची अमावास्या आहे दिनांक 21 तारखेला होणार आहे. आता या दोन्ही दिवशी योग तर चांगले आहेत परंतु पौर्णिमा आणि अमावास्या स्वतःचे परिणाम सोडतातच. यामुळे या महिन्याच्या दिनांक 7 किंवा 21 तारखेला वादविवाद टाळणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल आणि थोडंसं स्वतःच्या मानसिकतेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो हे होतं धनुराशीचं ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.